बघितलं व्हिडिओमध्ये धार्मिक कार्यक्रम परवा झाला आपल्या देवापासून ते माळापर्यंत, त्याची आम्हाला थोडीफार माहिती तुम्ही सांगा. म्हणजे ऍक्च्युली मुलांना सगळ्यांना आपल्या ह्या पिढीला बरोबर याची माहिती नाही आहे, त्यामुळे काय असते माहिती सांगायची. या तो जो कार्यक्रम सालाबाद प्रमाणे जो साजरा केला गेला त्याला चुडी पौर्णिमा म्हणतात. आणि ही चुडी पौर्णिमा म्हणजेच देव पारदीला पाठवणे. तर थोडक्यात काय की जी ग्रामदेवता आहेत ती संपूर्ण जी देवस्थानं जी आहेत ती आत्ता या चुडी पौर्णिमेला पारदीला जातात. पारदी हे देवांचं एक ठिकाण आहे. ठिकाण आहे शिकारीचं आणि त्या ठिकाणी देव जातात सगळे. आणि मग त्याला देव पारदीला जात असताना ते ग्रामदेव पारदीला पाठवत असताना ते देवाचे सगळे सेवेकरी मानकरी गुरव देसाई पाटील सगळे यावे लागतात काय. आणि त्या सगळ्यांनी मिळून रवळनाथाला ग्रामदेवतेला गाराण घालावं लागते. तर गाराण घालत असताना त्याच्यासमोर देवाला नैवेद्य म्हणून त्याला शिदुरी दिली जाते पाठवून जाताना. मग त्याला काय असते शिदुरी तर भाकरी, तांदळाची भाकरी, त्याच्यात भाकरीवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळकूट, त्याच्यानंतर वरण्याच्या वगैरे 5 भाज्या, दही भात काय असं सगळं त्याचं स्वरूप असतं. आणि मग हे देसाई पाटील गुरव बिरव हे सगळे आणि जे मानकरी आहेत त्यांच्या घरातनी त्या भाकऱ्या त्या दिवशी वाटल्या जातात. आणि त्यानंतर कसं झालं आहे ग्रामदेवतेला लागून आमची गल्ली कुंभार गल्ली आहे. तर आता आपल्या गल्लीमधले सगळे ज्यांच्या ज्यांच्या घरातनी की नाही जे ते दही भाताचा कालादेव पारदीला गेला असं लहान मुलं दिवट्या घेऊन हातात काही जुलांच्या बोळ्या असतात. पूर्वी आम्ही त्यावेळेला बोलगीची दिवटी किंवा पिंजराची पयानाची पेंडीची करत होतो अशी बांधून. आणि ते प्रत्येकाच्या दारात जायचं आणि दही भाताचा कालादेव पारदीला गेला म्हणून जोर जोरात ओरडायचं. मग तिने येऊन पूजा करतात. पायावर पाणी घालणं, डोळ्याला पाणी लावणं, आरती करणं, गंध लावणं आणि मग ती भाजी भाकरी ती बांधून देतात, ती घ्यायची. आणि त्यानंतर सगळेजण रवळनाथाच्या देवळाच्या दारात येतात. रवळनाथाच्या देवळात दारात आल्यानंतर देवळाच्या दारात सगळी रांकीने देव उभा केले जातात. गुरव त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांना ओवाळणी करतो. आणि नंतर हे देसाई पाटलांनी जे आणलेले असतात ज्या भाकऱ्या ह्या सगळ्यांना तिथं वाटल्या जातात. वाटल्या झाल्यानंतर वाजत धूप आरती घेऊन गुरव ह्यानी सगळे मानकरी सेवेकरी गावातली जी इथली जी येणारी लोक ज्यांना माहिती आहे ती येतात. बऱ्याच लोकांना माहीत नाही परंपरा खरं आहे पूर्वीपासून ग्रामदेवत असल्यामुळे ती आहे. आणि ती सगळी वाजत आम्ही साधारण आपली जी सीमोल्लंघनासाठी पालखी जाते तिथपर्यंत जाण्याची पद्धत आहे. मग तिथं एक पूर्वीचं झाड होतं त्या झाडावर आम्ही बोळे फेकून टाकायचे. सगळे जे दिवट्याने ह्याला येते ते टाकायचे. आणि ते पूर्वी पोलीस पण यायचे कारण का जवळच ईदगा माळ असल्यामुळं तिथं काय बाबा कुठं विस्तू वगैरे लागू नये म्हणून कोणी पोलीस पण संरक्षण घ्यायचे. आता ते सगळं थांबलंच थोडंसं. मग तिथं एका ठिकाणी त्या दिवट्या सगळ्या करून तिथं देवाला परत गाराणं घातलं जाते की बाबा सालाबादप्रमाणे चुडी पौर्णिमा साजरी केली आहे आणि तुम्हाला पारदीला शिकाऱ्यासाठी पाठवलेलं आहे, तुम्ही जाऊन निवांतपणे पुन्हा लवकर या अशा पद्धतीचं गाराणं घातलं जाते. तर गाराणं घातल्यानंतर तिथून आरती वाजवायची थांबते आणि मग देवाला पंचाचे मान नारळ हे द्यायचं. कमीत कमी पूर्वी महिना होतं, आता आम्ही ते 15 दिवसावर आले काय. तर 15 दिवस तरी काही चालत नाही. म्हणजे उद्या तुम्हाला देवदेवपानं आता करता येत नाहीत. कुठल्याही देवाला बाबा चाळोबाला मसोबाला कोंबडा देणं बिणं हा प्रकार आता थांबला. आता इथून पुढं देव पारदीला जाऊन आल्यानंतर 1 महिन्यानं बरोबर पौर्णिमा येते. ती पौर्णिमा माहीची पौर्णिमा म्हणतात. हां, मग तिथनं ती पौर्णिमा झाली की पहिल्यांदा यात्रा मला वाटते काळभैरीची होती. हां, भैरीनाथाची. हां, मग प्रत्येक गावातल्या ज्या यात्रा ज्या सुरू होतात ना त्या पौर्णिमेनंतर सुरू होतात यात्रा. मग देव आता तुम्ही जर कुठल्या देवळात गेला का नाही तर तिथे तुम्हाला सांगतील आता देव आमचे पारदीला गेलेत, आता कौल वगैरे आम्ही लावत नाही, आता आम्हाला नारळ बिरळ देत नाहीत असं म्हणून सांगणार लोक काय. मग आता हे पारदीस जाऊन आल्यानंतरचा पुढचा विधी ही की बाबा माह्या जत्रा यात्रा ज्या काय असतील ह्या तिथनं पुढं सुरू. हे सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही हे सगळं करतो आहे. कारण काय हे इथं करणंही बंधन. बऱ्याच गोष्टी काही आहेत की नाही की लोकांना माहीत नाहीत. आता उदाहरणार्थ साकट्याची पौर्णिमा. आता साकट्याची पौर्णिमा म्हणजे काय साधारण रयत लोकांना किंवा शेतकरी लोकांना ती माहिती आहे.
परंतु जी लोक सकाळी लवकर पहाटेला उठून देवळात येतात त्याच लोकांना माहिती आहे. आत्ताच्या पिढीला काय होते, त्या दिवशी बरोबर असते अनंत चतुर्थी. आदल्या दिवशी अनंत चतुर्थीला रातभर गणपती विसर्जनच्या त्या गोंधळात असतात सगळी आणि रातभर नाचलेली बिजले असतात, त्याच्याने कुणाला भान राहत नाही. आणि सकाळी बरोबर पाटला इथे देवळात यायला लागते 5ला. ते आम्ही रातभर आळू ते देवाचा अंगारा घालून शिजवलेलं असते. आणि पूर्वी इकडे शेतात रोगराई काय पसरली तर ती त्यावेळेला पिकं पोटरीला आलेली असतात त्या पिरियडला. म्हणजे साधारण अनंत चतुर्थीचा पिरियड म्हणजे ह्याचा दसरा आणि चतुर्थीच्या मधला पिरियड, तर त्या पिरियडला पोल्ट्रीला आलेली भातं असतात. मग कुठेतरी रोग करप्या रोग यासारखी जी पूर्वी रोग पडत होते की नाही, तर त्यावेळेला देवावर लोकांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेनं लोक तो साकट्याचा अंगारा म्हणून शेतात नेऊन टाकायचा आणि ह्याची करंजीची ढापी तोडून त्या बांधाला लावायची आणि ती देवावरती रखवाली घालत होती. श्रद्धा होती ती लोकांची. आणि जे लोक अजूनही येतात त्यांना देवळात तो अंगारा दिला जातो. तो रातभर शिजवायचा, दुसऱ्या दिवशी नैवेद्य करायचा, त्या नैवेद्यात ते मिसळायचं आणि मग ती देवाला गारानं घातलं जाते. काय गारानं घालून झालं की मग इथं त्या दीपमाळीच्या तिथं भांडं देऊन सगळ्यांना त्या भोपळ्याच्या पानावर किंवा अंड्याच्या पानावर कणी अजूनही तो नैवेद्य दिला जातो. मग लोक रयत लोक ही शेतकरी लोक सगळी शेतात नेऊन त्याच्यात थोडा आपला गरम भात ताजा नैवेद्य करतात, मिसळतात. आणि आता तुमची शेती जास्त आहे थोडा फुरवत नाही, मग ती जास्त वाढवतात आणि ते वाटतात. ही पण अशा या अमावस्या पौर्णिमा ह्या परंपरा आहेत की नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. ह्याच्यातनं काय सांगितलं आहे की त्यांनी की शेतात रोगराई त्यावेळेला पडते, ती देवावर विश्वास ठेवून लोक शेतकरी राहिला असतो आणि त्या अंगारावर त्यांचा विश्वास असतो की बाबा हे शेतात टाकल्यानंतर बाबा माझ्या शेतातला काय रोगराई आलेली देवानं सावरावी, असा एक भाग. अशा आहेत त्या परंपरा. आणि ग्रामदेवतेच्या ठिकाणी सगळ्यात सर्रास आहेत, ग्रामीण भागात अजूनही आहेत. आता आपल्या रवणात देवाचं बांधकाम चालू आहे, त्याविषयी थोडीफार आम्हाला सगळ्यांना माहिती द्या. म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचवायची माहिती म्हणून आपण एक व्हिडिओ तयार करू म्हणून तुम्हाला माहिती सांगा सांगितलं. बरं. आपल्या आदऱ्याचं ग्रामदेवत रवणात साधारण रवणाथ मंदिरचा 80 साली साधारण रवणाथ मंदिरच्या पहिल्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. साधारण तो 10 वर्ष जीर्णोद्धाराचं काम चाललं. 92ला मला वाटते काहीतरी पुरा झालं. 92ला पुरा झाल्यानंतर त्यावेळेला त्यांनी त्या कमिटीने सुद्धा फार मोठ्या कष्टातून ते उभा केलं होतं. कारण का त्यावेळेला वर्गण्या फार गोळा होत नव्हत्या, अडचणीत होत्या, सिमेंट शॉर्टेज आणि त्यामुळं थोडासा विलंब झाला. परंतु एक मोठं मंदिर असं उभा केलं गेलं होतं. त्याच्यात संकल्पना होती हॉलची आणि खालतीवरती हॉल ठेवून बाबा आपल्याला भविष्यात लोकांना लग्न वगैरे कार्यक्रम करता येत या दृष्टीनं तिची रचना होती त्या मंदिराची. परंतु काय झालं त्याच्यात आपल्याकडं अति पाऊस यामुळं वरच्या स्लॅबला आपल्या गळती लागली. स्लॅब गळायला जिने खराब झाले बाहेरचे पावसातले काय आणि ते वीक झाल्यानंतर आम्ही त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं. स्ट्रक्चर ऑडिटला वरती आधी पत्रे घालायचं पण काढलं. पत्रे घालायला तेवढा लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मग स्ट्रक्चर ऑडिट केलं आणि आंबेडकरांनी मला एक म्हटलं काय आम्हाला काहीतरी दुरुस्तीला थोडंसं पैसे काहीतरी फंड लावा. मग त्यांनी ते आपल्याला 2-2.5 कोटी रुपयाची आम्ही मागणी केली होती. परंतु ते स्ट्रक्चर ऑडिटला बघितल्यानंतर ते म्हणाले हे मंदिर जास्त दिवसाचं वरचा स्लॅब नाही, हे अनेक 4-5 वर्षात आणि पूर्णपणे हे लिकेज होणार. कारण का पॅरापीठ तर अगदी झुकलेल्या अवस्थेत होतं. मंदिर काढूया आणि नव्यानं बांधूया. मग ठीक आहे, त्याचा सूर झाला. गावसभा झाली. गावसभेला सगळ्यांचा कल घेतला की बाबा आपण नव्यानं देऊळ बांधायचं का, हे आम्ही कमिटीनं सगळ्यांच्या समोर विषय ठेवला आणि त्याला मान्यता मिळाली लोकांची पहिल्या फेरीला. त्यानंतर कसं झालं की देऊळ कुठल्या माध्यमातून बांधायचं. मग आपल्यात एक सूर तयार झाला की आपण जुन्या पद्धतीच्या दगडी देऊळ बांधायचं की देऊळ आता लगेच बांधलं आणि लगेच 50 वर्षात काढलं असं नको. तर ते एक 100-500 वर्ष टिकावं. बरोबर. जसं अंबाबाईचं देऊळ आहे, जसं ज्योतिबाचं मंदिर आहे की त्यांना वर्षानुवर्षे ती आहे तशीच आहेत काय, तर त्या पद्धतीनं ते टिकावं या दृष्टीनं आम्ही कमिटी मेंबरनी की बाबा आपण काळ्या दगडात देऊळ बांधायचं काय. ही एक 4-5 देवळं आम्ही ह्या 2-3 वर्षातली बांधलेली पिशवी केरली ह्या भागातली देवळं आम्ही बघून आलो
आणि बघितल्यानंतर तो प्रस्ताव पुन्हा आपल्या गावकऱ्यांच्या समोर ठेवला आणि त्याचे प्रत्यक्षात हे दाखवलं सगळं की दगडी देऊळ कसं असणार. उदाहरणार्थ पिशवीचं देऊळ फार चांगलं त्या लोकांनी ग्रामीण भागात देऊळ बांधले. काळ्या दगडात देऊळ आहे, काय साधारण ते 3-3.5 कोटीचं देऊळ आहे. खरं अप्रतिम देऊळ बांधले, म्हणजे देवळासारखं देऊळ, उंचावरचं स्पॉट आहे, चांगलं देऊळ आहे, म्हणजे आणि हजारो वर्ष टिकणार. बरोबर. अशा पद्धतीचं. तर ह्या पद्धतीच्या त्या याच्यावर बेसवर पुन्हा आम्ही लोकांची मान्यता घेतली की आपण काळ्या दगडाचं बांधायचं. मग त्याच्यासाठी प्रसिद्ध आर्किटेक्चर कोल्हापूरची रमानी म्हणून फक्त मंदिर आणि मंदिरच बांधतात, काय तर त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि त्यांच्याकडनं ह्याचा प्लॅन तयार करून घेतला. ते म्हणाले ते फक्त दगडांच्याच मंदिरांचा प्लॅन करतात आणि ते दगडावरचे पूर्ण अभ्यासक आहेत. मंदिरशास्त्र पूर्णपणे अवलंबून ते देऊळ बांधतात. मंदिराचं शास्त्र नुसतं मंदिर नव्हतं तर मंदिराचं शास्त्र त्याच्यात म्हणजे काय तर गाभारा, गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग, अंतरा, सभामंडप, प्रवेशद्वार आणि त्याचा आया बसणारा की देव आपला कसा असावा, देवाकडे जाताना भक्त कशा पद्धतीने जावा, ह्याची एक सिस्टीम आहे, ह्याची एक रचना केलेली आहे पूर्वी. आणि त्याचा अभ्यास करून त्या धर्तीवर त्यांनी तो प्लॅन तयार केला आणि तो प्लॅन तयार केला. पुन्हा आम्ही गावासमोर ठेवला, पुन्हा गावसभा बोलवली आणि त्या स्वतः आर्किटेक्चरनं आम्ही रवनाथ मंदिरमध्ये बोलवलं आणि त्यांना माहिती द्यायला सांगितली गावकऱ्यांना. मग तिथं कुणाची प्रश्न काय असतील ते सगळे तुम्ही विचारा. आणि त्या पद्धतीनं मग सगळ्यांची चर्चा करून ही मान्यता घेऊन हे दगडी बांधकामाचं देऊळ बांधायचं खऱ्या अर्थानं त्या दिवशी फिक्स झालं. त्यांचं एस्टिमेट फारसं कमी आहे, रेट मिळत नाहीत, ते रेट सिद्ध करा, मग ते अमकं तमकं आणि पुण्याला त्याची मंजुरी. हा सगळा कालावधीमधला एक साधारण आमचा 2-3 महिन्याचा गेला. आणि साधारण आम्ही आता हे करत असताना या देवळाच्या संदर्भात रवळनाथ मंदिर नुसतं रवळनाथ मंदिर नाही आहे, तर त्याच्या भोवत्याली काही गुप्त देवस्थानं आहेत, काही देवस्थानं आहेत, अशी 23 देवस्थानं निघाली. आणि ती आम्ही गेली 6 महिने सगळी कमिटी मेंबर्स देवाला कौल लावून प्रत्येक ठिकाणी जाऊन कौल लावून प्रसाद लावून त्याच्यावर जाणकारांनी बोलवून त्याची माहिती घेतली की हा देव कोण, ह्याचं महत्त्व काय, ह्या देवाचं कसं रूप काय आहे, ह्याची हत्यारं हातातली त्याच्यातली आभूषणं काय आहेत, त्याची वेशभूषा कशी आहे, हा सगळा अभ्यास केला. आणि काही देवस्थानं जी आहेत, बऱ्यापैकी जी देवस्थानं आहेत ती आम्ही आता त्याचा अभ्यास करून त्याच्यावर खरं कुठं देवाकडं पुन्हा करून ती कौलावरच सगळं करायचं ठरलं. आणि त्या पद्धतीने प्रसाद घेऊन त्या देवाची खऱ्या अर्थानं आम्ही जूनच्या 24 तारखेला पहिल्यांदा आपला जो देवाची तत्व काढण्याचा जो विधी झाला ते पुण्याचे प्रसिद्ध गुरुजी काय वजे गुरुजी ना, ते वजे गुरुजी त्यांनी त्यांची टीम सगळी आली काय इथं सोमनाथ भातकांडे वगैरे यांनी. आणि त्यांनी काय केलं, तो धार्मिक विधी करून देवाची देवत्व काढले. आणि इकडं आम्ही हे प्रतिमंदिर बांधलं की देवांसाठी लोकांसाठी तोपर्यंत दर्शनला देव कुठं आहे बाबा देव म्हणून हे देऊळ बांधले प्रतिमंदिर. आणि इथं सगळे धार्मिक विधी सगळे आम्ही इथं करलो या ठिकाणला, ह्याची मान्यता देवाची घेऊन यासाठी पण कौल लावलं. हा सगळी मान्यता बाबा आम्ही हिथं आम्ही हे करायलोय कौल लावल्याशिवाय देवा इथं तुला आम्ही ठेवला राहणार, तुझं इथे जागा आहे, देऊळ पुरावस तो तुझी मान्यता आहे का. देवानं मान्यता दिल्यानंतर सगळं हे सुरू झालं. आता विषय कसा झाला, देऊळ मग आम्ही काढायला सुरुवात केली, त्याचं टेंडर काढलं. टेंडरला आम्ही त्या बजरंग वड्ड म्हणून कोल्हापूरचे आहेत त्यांना ते आम्ही काढायसाठी दिलं, देवस्थानची परवानगी घेतल्याने दिलं. मग त्यांनी ते काढलं, देऊन सगळं काढून सपाटी करून आम्हाला दिलं. त्यानंतर मला वाटतं ऑगस्टच्या 21 तारखेला आपण मोठा कार्यक्रम केला, तो म्हणजे पायाभरणीचा मोठा समारंभ झाला. गावातल्या सगळ्या महिलांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही सगळ्यांनी आंबील घुगऱ्या घेऊन दोरड्या घेऊन या, की कारण का गावची भाविश्री जे त्यांच्या हद्दीतलं सगळ्यात मुख्य देवस्थान म्हणजे भाविश्री, ते मूळ देवस्थान या गावचं. आणि त्याला अनुसरून रवळनाथ मंदिर, रवळनाथ देव हा पूर्वी आणलेला देव आहे, म्हणजे महागावकरांच्या पूर्वजांनी त्याला आणला. त्याची आख्यायिका अशी आहे की पूर्वी गोव्यामध्ये हिंदूंची देवळं बाटवली जायला लागली, पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि हिंदूंना बाटवण्याचा प्रकार सुरू झाला. आणि त्यावेळेला महागावकरांचे सोयरी तिथं राणे म्हणून आहेत पेडण्यात आणि त्या गोव्यात, आणि ही महागावकर यांची नातं त्यांनी होते. आणि त्यांनी ती मूर्ती दोघांच्या संमतीने की त्यांनी छोटी मूर्ती आहे ती आणि त्यांनी ती आणली इथं. ती आणताना सुद्धा कशी आणायची आहे, ती कुठेही जमिनीला टेकवायची नाही,
आणताना ती अंतळी आणायची आहे. हां, मग त्यावेळेला त्यांनी फार कष्टानं ती आणली आणि त्यावेळेला त्यांनी छोटं मंदिर बांधलंय दगडी. ते आत होतं पूर्वी. आता आम्ही काढताना का नाही जे दगडी मंदिर आत होते ना गुमटी ती पूर्वीची. मग त्याच्यानंतर लाकडी मंदिर बांधलं गेलं आणि ते लाकडी मंदिर म्हणल्यानंतर परत मग RCC बांधलं गेलं आणि आता आपण पुन्हा दगडी बांधलोय असाचा संदर्भ आहे थोडक्यात. तर ते महागावकरांच्या वंशजांनी स्थापन केलेला देव हा. मग रवळनाथाचा परिसरातली बाकीची देव आहेत. मग महादेव आहे, पालवेर आहे, काळमा आहे, काय तुमची हे इकडे मसोबा आहे काय, ही सगळी देवस्थानं सभोवताली आहे आणि काही गुप्त देवस्थानं पण आहेत. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांचे देवत्व काढून आम्ही सगळे आत इथं आणून पूजेला ठेवलेले. आता हे सगळं झालं मूर्तीचा टोटल भाग झाला. आता मंदिराच्या आपल्या ह्या भागातनं मग आम्ही तो हे पायाभरणी केला. संकेश्वरचे मदन पुराणिक म्हणून त्यांना चांगला अभ्यासक महाराज आहे पुरोहित गुरुजी, त्यांनी चांगला कार्यक्रम आमचा केला. आम्ही समाधानी आहोत त्याच्यात. खरोखर म्हणजे गावकऱ्यांनाही सगळं समाधान वाटलं की असा व्यवस्थित कार्यक्रम, अप्रतिम कार्यक्रम झाला. दुरड्या बिरड्या घागरी आणणे वगैरे हा तो सगळा कार्यक्रम झाला ना, तो अप्रतिम झाला. आणि त्यानंतर कामाला सुरुवात झाली आपल्या. मग हे मंदिर पायाभरणीचा ज्यावेळा विषय आला त्यावेळा ते मोठी मोठी दगडं आणली. जीवर वज्र या भागातनं मला वाटते एक येंगज अशी वावावाच्या लांबीची मोठी दगडं आणून JCBनं आणून रात्रीची उडवली ती आणि पहिले सगळं भरून काढलं वर. आणि त्यानंतर 6 इंचानं कॉन्क्रीट करून घेतलं. त्यानंतर आमचं दगडी काम त्याच्यावर सुरू होणार होतं. दरम्यानच्या काळात मालवणचा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्याचा आदेश सगळीकडे निघाला. सरकारी कामं आहेत त्याची परफेक्टपणे ही जी काही संवेदनशील जी मंदिरं वगैरे जे असला जे काही भाग आहे त्याला तुम्ही जातीनिशी सगळ्या अधिकाऱ्यांनी भाग द्यायचा. त्यांना आदेश काहीतरी निघाला आणि त्यांनी शासनाची लोक येऊन फेऱ्या मारला आपल्याकडे आणि त्यांनी देवळाच्या भूभागाचा सगळा अभ्यास केला. त्याची लॅब टेस्ट केली. लॅबमध्ये नेऊन त्याची मातीची टेस्ट केल्या आणि शिवाजी युनिव्हर्सिटीला थर्ड पार्टी करून तिथं त्यांनी त्याच्यावर रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यानंतर मग एक राफ्टचं डिझाईन तयार झालं. मग ते राफ्टचं तयार केलेलं डिझाईन घेऊन आपण हा राफ्ट बांधला आणि तो उतवला परवाच्या बुधवारला. आता काय होईल, राफ्ट तयार झाला आपला, आता दगड बसवायचं काम सुरू होणार आहे. मग दगडासाठी आम्ही काय केले, एक साधारण मागच्या 2-3 महिन्यापूर्वीपासूनच आम्ही गावातील काही जी बाबा सक्षम लोक आहेत, आर्थिक सक्षम आहेत, अशा लोकांना भेटून हे सगळं काम करण्यासाठी तात्पुरते 1-1 लाख रुपये आम्ही वापरायला लोकांचे घेतले की आम्हाला तोपर्यंत वापरायसाठी म्हणून मदत करा, आम्ही तुमचे परत करणार. खरं केव्हा बिल झाल्यानंतर आम्ही परत करणार. ह्या बेसवर आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 91 लाख रुपये गोळा केले आणि त्या 90 लाखाचे गोळा केल्या म्हणून ही काम आमचं फास्ट चाललंय. तर मुळात हे दगडी देऊळ असल्यामुळं तिकडं दगडं जर घडवली तरच आम्ही बसवणार, नाहीतर नुसतं तुम्ही सिमेंट वाळू खडी आणून वतवतो आणि करतो हा भाग नाही आहे. त्यामुळं काय झालं, दगडं तिकडं आम्ही तो कारागीर निवडून, म्हणजे त्याच्यात सातूसोळ डॉक्टर वगैरे आम्ही सगळे शेलार साहेब वगैरे सगळे आहोत काय, त्या कारागिराची परीक्षा घेतली की बाबा त्याचं काम बघितलं, त्यानं कुठं कुठं कामं केलीत ती बघितली, त्याच्यावर अभ्यास करून तिथं जो कारागीर आहे कोल्हापूरचा त्याला आम्ही ते काम दिलं आणि त्याला 3,01 लाख रुपयाला त्यानं दगडं आणून इथं बसवायची. याच्यासाठी त्याला का ते काम दिलेलं आहे आणि त्याच्यात आतापर्यंत त्याला आम्ही 41 लाख रुपये ॲडव्हान्स दिले. दर 15 दिवसाला 10 लाख रुपये द्यायचा करार ठरला आहे. त्यामुळे आम्हाला ते 10 लाख रुपये काही करून द्यावं लागतात, म्हणजे त्याचं काम चालू झालं पाहिजे. तो थांबवता कामा येत नाही तर तू दुसऱ्याचं काम घे. आणि आमचा उद्देश काय कमिटीचा चालला आहे, शासनाची मुदत आहे 2 वर्ष आपल्याला, परंतु आम्ही ते 1.5 वर्षाच्या आत करा कसं होईल, कारण का देवळात देव नाही तो भगत आमचा जास्त दिवस राहू शकत नाही, तळमळतोय. त्याची जाण ठेवून आम्ही हे मंदिर लवकर कसं होईल, चांगलं कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आता दुसरा एक पॅटर्न आहे याच्यात असा की हे मंदिर आम्ही सिमेंटमध्ये बांधत नाही, तर आम्ही हे पूर्वीच्या पद्धतीवर चुना, गूळ, बेलफळ, हिरडा, डिंक, त्याच्यानंतर उडीद डाळ, मेथी यांचं आणि सेंद्रिय गूळ यांच्या मिश्रणातनं तो, त्याच्यासाठी आमची एक टीम जाऊन औरंगाबादला तिथं जे करायचं चालू आहे, तिथं बांधायचं चालू आहे देऊळ, तिथली सगळा व्हिडिओ वगैरे घेऊन शेवाळे साहेब, आमचा सुधीर बापू वगैरे जाऊन त्यांनी सगळी माहिती घेऊन आली आणि त्याच्या आधारावर आणि आर्किटेक्चर रामाने यांनी प्रत्यक्षात जाऊन तो प्रोजेक्ट बघून आले आणि त्या पद्धतीनं आम्ही आता पलीकडे नार्वेकरांच्या इथं राम मंदिरच्या पाठीमागं ते काम सुरुवात केलेलं आहे. तिथं चुन्यासाठी 40x15 टाक्या बांधल्या 3 आणि त्याच्यात चुना आता काल राजस्थानहूनच चुना आला.
त्या चुन्याचं वैशिष्ट्य काय, चुना नुसता नामधारी चुना नको आहे, तर चुन्यात कॅल्शियम 100% असावं. आता तो चुना टाकल्यानंतर तो खडी चुना पाहिजे आणि तो उकळलं पाहिजे पाणी. नुसता चुना टाकला तर पावडर असेल तर तो चुना चालत नाही बांधकामला. म्हणजे सिमेंटपेक्षाही तो हार्ड आहे तो तसा चुना. आणि त्याच्यात मग बाकीचे सगळे मिश्रण करायचे आणि ते मिक्सरला लावून आदल्या दिवशी तयार करायचं आणि दुसऱ्या दिवशी बांधकामला घ्यायचे, अशी ती सिस्टीम आहे. त्यातनं हे बांधकाम होणार की जेणेकरून ते मंदिर बनत असताना हजारो वर्ष राहील. याच्यात या कामासाठीच हे काम स्वतः आम्ही सगळे कमिटीने जबाबदार घेऊन करायला लागलो. त्यासाठी आम्ही कुणाला टेंडर दिले नाही. टेंडर केलंय खरं, नामदारी केलंय. तेंडुल गुरु म्हणून आहेत कोल्हापूरचे, त्यांना ते टेंडर केले, त्यांच्या नावावर आम्ही काम करू. खरं स्वतः आम्ही आमचं देऊळ आम्ही स्वतः बांधायला होतो. हा याचाच टोटल संदर्भ आहे. ज्यांना ज्या पद्धतीचं काम करायला जमतंय त्या पद्धतीचं येऊन इथं आपापल्या पद्धतीनं काम करायला. आणि बरीच म्हणजे आता कालचा सुद्धा राब टाकताना बरीच लोक होती, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले. सगळ्यांचं सपोर्ट. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही करत नाही, देव स्वतः करून घ्यायला, हे अगदी महत्वाचं आहे. कारण का आम्ही बघायला आलोय काही गोष्टी आपोआप घडत जायला लागल्या, देव स्वतः करून घ्यायला काय. आणि हा आशीर्वाद आहे नाही, देव स्वतः बनवून घ्यायला आहे. हे आम्ही काही करत नाही, आम्ही नामदारी आहे. आणि त्यांच्या सगळ्यांनाच चाललोय, आमचा सल्ला काय नाही कोणाचा. आतापर्यंत तरी फार चांगलं चाललंय. आम्ही खरं एक संकल्प ठेवला, आम्ही सव्वा वर्ष ते 1.5 वर्षाच्या आत देऊळ तयार करायचं या जिद्दीनंच आम्ही उतरला. त्यामुळं त्या कारागिरीला आम्ही पैसे कमी करू देत नाही, काही होऊ देत, त्याचे पैसे द्यायचेच. काय आता त्यानं त्याचे 21 लोड घडवून तयार आहेत, त्यातले आता 7 लोड आलेत आपल्याकडं. आता बाकीचे इथून घेऊन येतोय. हे राफ्ट वतायचा होता, अडचण होणार म्हणून थांबवलेले आम्ही. आता त्याची दगडे यायला सुरुवात होतात आणि परत असं टोटल कामकाज चाललंय. अजून काय आम्हाला बिल वगैरे काय मिळालेलं नाही. तर हे आम्ही लोकांच्या वर्गणीच जवळजवळ 90 लाख रुपये जे आलेत की हे आता असे पेरलेत. हा आता हा राफ्टला 22 लाख रुपये खर्च आला. सळी सिमेंट ते मशिनरी वगैरे ते सगळं मजुरी अशा बऱ्यापैकी ते काम सुरू आहे. आमचा संकल्प एवढाच की मंदिर लवकरात लवकर आणि चांगलं तयार व्हावं, हीच आम्ही रवणाताकडे इच्छा करून आम्ही त्या पद्धतीने कामाला लागलो. सगळ्यांना तिळगुळ वेळेला आहे, या भावाला फक्त हा जाऊ दे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. सांगायच्या अगोदर सुट्टी द्या नाही भावा. सगळ्यांना तिळगुळ वगैरे सगळं वाटून आलेलो आहे. एक गोष्ट काय बघायला मिळाली म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे की माझ्याकडे घरी होतं तिळगुळ, मी खिशात या वरच्या खिशात संपलं आता सगळं, ते घेऊन गेलेलो मी गल्लीत इकडं तिकडं सगळीकडे वाटायला. पण लोकांच्याकडं तिळगुळ नव्हते, लिटरली तिळगुळ माझ्या हातातनं घ्यायला. ते स्वतः म्हणाले तू दिलास म्हणून मी तुला द्यायला लागलो. म्हणजे काय आत्ताच्या लोकांकडं म्हणजे एवढं प्रायोरिटीनं ते सण साजरे करत नाहीत. पहिली जी मजा होती ती वेगळीच होती. पण आत्ताच्या वेळेस लोकांकडे तिळगुळ पण नाही येत वाटायला. ही रियालिटी आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आपण हे खरंच आपली संस्कृती जपायला पाहिजेत. काही गोष्टी आहेत त्या मला जे पटतात मी तुम्हाला ते सांगतो, या व्लॉगद्वारे मी सांगत असते. असं नाही की सगळेच थोडेफार असतील की ज्यांना सण आपले मराठी सण आवडतात, करतात हौशेनं. पण टुडेज जनरेशन इज व्हेरी डिफरंट, लई वेगळं आहे. हे आताचं जनरेशन चालू आहे ते खूप वेगळं आहे.